महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन त्यांचं गुरु आडनाव कसं काय झालं मला माहिती नाही. त्यांच्या ते अँथ्रोपॉलॉजी सोशॉलॉजी वाले आहेत, त्यामुळे ते गुरु असतात त्या अगोदरच पाळण्यात त्यांना आईवडिलांना कळलं असणार, म्हणजे त्यांच्याही आईवडिलांना. ते आमचे पण गुरु आहेतच. EPW इकॉनॉमिक पॉलिटिकल विषय संपादक असताना तर आम्ही त्यांच्या गुरुपणावरती अवलंबूनच असायचो. तर अध्यक्ष गोपाळ गुरु, आनंद मेंढसे कॉम्रेड. आता मला कॉम्रेड म्हणून उल्लेख केला म्हणून गोपाळ गुरु म्हटले तुला चालेल ना कॉम्रेड म्हटले. तर म्हटलं मला चालेल असं नाही, मी कॉम्रेड आहेच, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. अनेक लोकांना असं वाटतं काँग्रेसमध्ये कॉम्रेड कसा असतो, तर बहुतेकांनाही माहित नाही. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती कॉम्रेड होते. स्वतः कॉम्रेड डांगे होते, नंबूद्रीबाद सुद्धा होते. हे सगळे कॉम्रेड काँग्रेसमध्येच होते. किंबहुना कॉम्रेड ही संज्ञा हा शब्द हा कम्युनिस्टांनी जरी मोनोपोलाइज केलेला असला तरी प्रत्यक्षात तो शब्द त्याच्या अगोदर आलेला आहे. म्हणजे मे मध्ये ज्यावेळेला कामगार संप झाला अमेरिकेमधला, त्यावेळेला पक्षाची स्थापना वगैरे कुठे काय झालेली नव्हती. त्यावेळेला तो लाल झेंडा, तो लाल झेंडा त्या अमेरिकेतल्या कामगार चळवळीतले जे कामगार मारले गेले त्यांच्या रक्ताचा झेंडा घेऊन ती माणसं उतरली, म्हणून तो झेंडा लाल. त्यामुळे लाल झेंडा जसा कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेच्या अगोदर आहे, तसाच कॉम्रेड हा शब्द सुद्धा कम्युनिस्ट चळवळीच्या स्थापनेच्या अगोदर आहे. आणि त्याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही आणि आम्ही, आपण सर्व एकाच भाईचाऱ्यातले आहोत आणि आपलं उद्दिष्ट समाज सुखी करणं, समतेवर प्रस्थापित करणं हे आहे. हे जो मानेल तो कॉम्रेड. आता या शब्दाची काही लोकांना अलर्जी झाली म्हणून त्यांनी स्वतःला साथी म्हणवायला सुरुवात केली, परंतु ते साथी हे मूळचे कॉम्रेडच. इतकंच काय, आणीबाणीच्या वेळी जेव्हा तुरुंगात वाले आणि संघवाले होते आणि कम्युनिस्टही होते काही, तेव्हा ते एकमेकांना कॉम्रेड म्हणून हाका म्हणायचे. म्हणजे भाजपवाले सकट, त्यावेळेला भाजप नव्हता पण आणीबाणीच्या काळात. त्यामुळे कॉम्रेड ही संज्ञा ही तशी व्यापक आहे, ती उद्दिष्टांबद्दल आहे, हेतूंबद्दल आहे. आणि त्यामुळे कॉम्रेड ह्या असा शब्द वापरून मला काही त्याच्यामुळे एम्बॅरसमेंट होत नाही आणि होणारही नाही. आणि अदरवाईज सुद्धा मी जो कॉलेजपासून वाढलो ते कम्युनिस्ट चळवळीतच वाढलो. म्हणजे कम्युनिस्ट चळवळीत फूट पडली पण माझ्या भूमिकेत फूट पडली नाही. आणि मी कॉम्रेड डांगेंच्या बरोबर राहिलो तर मी कॉम्रेड डांगेंना पक्षातनं विरोध झाला, पण मी कायम अखेरपर्यंत अगदी आजपर्यंत मी कॉम्रेड डांगे आणि लाल निशाण पक्षाचे SK आणि कॉम्रेड चव्हाण यांच्या काय म्हणतात त्याला मार्गदर्शनाने माझा राजकीय विचार किंवा राजकीय काम किंवा संपादकीय सुद्धा केलेला आहे. ही प्रस्तावना आपण जर बाजूला ठेवू, कॉम्रेड आणि गोपाळ गुरूंचं नाव ह्याची. आणि आता आजच्या विषयाकडे वळूया. आजचा विषय तुमचा जो आहे तो म्हटलं तर सरळ आहे आणि आत्ताच्या काळात तो सरळ नाही. आत्ताच्या काळात तो सरळ नाही याचं एक कारण असं आहे की ज्या वेळेला प्रस्थापितांच्या लक्षात आलं की जन आंदोलनाच्या मार्फत रिजिम चेंज किंवा सत्ता पालट होऊ शकतो, त्यावेळेला प्रस्थापितांनी जन आंदोलन उपस्थित केलेले जगात. प्रस्थापितच जन आंदोलनात सामील होतात इतकंच नव्हे, ते निर्माण करतात, आंदोलन निर्माण करतात. अशा पद्धतीने करतात की सत्ता उठवून टाकली पाहिजे, उठवता आली पाहिजे. अगदी अलीकडच्या काळातले हे प्रसंग म्हणजे आता किती लोकांना कल्पना आहे मला माहित नाही. केरळमधलं कम्युनिस्ट सरकार उडवलं गेलं, नेहरूंकडनं असं म्हणायची पद्धत आहे आणि त्यामुळे नेहरूंवरती आणि इंदिरा गांधींवर टीका केली जाते. केरळमधली जी चळवळ उपस्थित झाली कम्युनिस्ट सरकारच्या, कारण की तुम्हाला कल्पना असेल
केरळमधलं कम्युनिस्ट सरकार हे जगातलं पहिलं निवडणुकीच्या माध्यमातून आलेलं कम्युनिस्ट सरकार, जगातलं पहिलं. आणि आपल्याला वाटतं काय केरळ राज्यातलं होतं. केरळ राज्य युरोपातल्या अनेक राज्यांपेक्षा मोठं होतं. त्यामुळे केरळ राज्य नुसतं एका राज्यापुरतं मर्यादित नाहीये. तर केरळ राज्यामधलं ते सरकार पाडण्यासाठी, कम्युनिस्टांचं सरकार पाडण्यासाठी जे आंदोलन उभं केलं गेलं ते तत्कालीन प्रस्थापित, म्हणजे काँग्रेस पक्ष नव्हे, तत्कालीन प्रस्थापित वर्ग यांनी केलं गेलं. नेमकं केव्हा पडलंय ते सरकार? 59 साली. म्हणजे आपण हिशेब काय केला पाहिजे? 1957 साली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नावावर महाराष्ट्रामध्ये समितीला इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या की त्यामुळे काँग्रेस पक्षाला आव्हान प्राप्त झालं. आणि हे 57 साली झालं. म्हणजे इतक्या थोड्या कमी जागांमुळे पराभव झाला. पराभव ते मागे हटले असं म्हणायला लागले. सगळे पक्ष आणि संयुक्त समितीवरती जे डॉमिनेशन होतं ते प्रामुख्याने कम्युनिस्ट विचाराचं होतं. आता हे सुद्धा कित्येकांना माहित असेल, तो हुतात्मा चौक आहे, तो हुतात्मा चौक कामगार आणि शेतकरी असा मशाल उभा आहे मुंबईतला. त्याच्यावरती त्यावेळेला वर्तमानपत्रात महिना 2 महिने चर्चा झालेली आहे की हा कम्युनिस्टांचा डाव आहे की तिथे कामगार शेतकऱ्यांच्या हातातली मशाल ठेवून हुतात्मा चौक ठेवा, असा डाव आहे कम्युनिस्टांचा संयुक्त महाराष्ट्र समितीवर डॉमिनेट करण्यासाठी. कारण असाच पुतळा मॉस्कोमध्ये आहे, म्हणून त्या पुतळ्याची प्रतिकृती करून मुंबई महाराष्ट्रावरती कम्युनिस्ट विचार प्रस्थापित करण्याचा हा डाव आहे अशी टीका त्यावेळी झाली होती. असा पुतळा नंतर झाला, पण चळवळ कम्युनिस्टांच्या डॉमिनेशन खाली झाली फॅक्ट काही प्रमाणात. पण त्यात समाजवादी पण होते, शेकाप पण होते, अनेक लोक होते, सेनापती बापट सुद्धा होते, सगळेच होते. पण डॉमिनेशन कम्युनिस्टांचं आहे असं सांगून तर 57 साली संयुक्त राष्ट्र समितीचा इथे एवढा विजय होतो. त्याच वर्षी झालेल्या केरळमधल्या निवडणुकीमध्ये केरळमध्ये कम्युनिस्टांचं राज्य येतं. तेव्हा हा जर वाढला प्रवाह वैचारिक आणि चळवळींचा, तर इथे कम्युनिस्ट पक्ष अधिक मोठ्या प्रमाणावर व्यापक होईल ही भावना निर्माण झाल्यामुळे तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये एक चळवळ उभी करण्यात आली. त्या चळवळीला खरी कारण काही असतील नसतील तो नाही मुद्दा, पण त्या चळवळीला मुख्य कारण जे होतं ते प्रस्थापित वर्गाकडून ते सरकार उलथून टाकण्यासाठी केलं गेलेलं होतं. आणि म्हणून पहिलं नमोदीबादचं सरकार पडलं. आता त्यात नेहरूंचा काय कट होता वगैरे सगळी चर्चा बरीच चालते, त्या चर्चेत मी आता जात नाही. मुद्दा असा की तिथे जनचळवळ झालेली होती. ती जनचळवळ पुरस्कृत होती आणि पुरस्कृत जनचळवळीचा आता एक पायंडाच पडलेला आहे जगभर. आता उदाहरणार्थ अलीकडच्या काळातली एक मोठी पुरस्कृत जनचळवळ म्हणजे आता परवा झालेली बांगलादेशमधली चळवळ. ती उघड त्याच्याबद्दल आता पुरावे सुद्धा यायला लागले त्यांच्याच मीडियामध्ये. उघड अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या मदतीने हसीनांच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलं गेलं. हसीना योग्य होती का अयोग्य होती, त्याची सगळी धोरणं बरोबर होती की नाही हा नाही मुद्दा. आता इथला आपला विषय आहे जन आंदोलन. तर ते जन आंदोलन हे उत्स्फूर्त जितकं असेल त्यापेक्षा 10 पट ते सुनियोजित होतं आणि ते प्रस्थापित वर्गाकडनं होतं. ते का होतं तर 1971 मध्येच बांगलादेशची निर्मिती भारताच्या मदतीने झाली आणि पाकिस्तानची फाळणी झाली. तेव्हापासून पाकिस्तान मधली जी पंजाबी मिलिटरी रूल आहे त्या पंजाबी मिलिटरी रूलनी तो प्लॅनच केला होता की हे आपल्याला बांगलादेश टिकून द्यायचं नाही, ते उधळून टाकायचं. हा तेव्हाचाच प्लॅन होता. पण तेव्हा त्यांना तो जमला नाही, कारण आपल्या देशामध्ये इंदिरा गांधींचं नेतृत्व होतं आणि इंदिरा गांधींनी त्या लिबरेशन वॉरच्या वेळेला, बांगलादेश लिबरेशन वॉरच्या वेळेला अमेरिकेने आरमार पाठवलं. त्यालाही न जुमानता आपण बांगलादेश निर्मितीमध्ये मदत केलेली होती आणि त्याच्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांचा तेव्हापासून बांगलादेशवरती आणि इंदिरा गांधींवरती म्हणजे भारतावरती सुद्धा नजर त्यांची होती, उद्ध्वस्त कसं करायचं. आणि तुम्हाला आठवत असेल
त्याचा पहिला प्रयत्न लगेचच म्हणजे 4 वर्षांनी 1975 मध्ये ज्यावेळेला आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आणि स्वातंत्र्य दिनाचं भाषण करण्यासाठी इंदिरा गांधी लाल किल्ल्यावर जात होत्या, त्याच दिवशी मध्यरात्री म्हणजे आत्या मध्यरात्री मुजीबुर रहमान त्यांच्या अख्ख्या कुटुंबासहित त्यांची कत्तल करण्यात आली. हत्या पण नाही, त्यात 2-3 वर्षाची नातवंड वगैरे होती, त्यांनाही ठार मारण्यात आलं. मला वाटतं काहीतरी 49 माणसं मुजीबुर रहमानच्या कुटुंबातली ठार केली गेली. हसीना वाचली आणि तिची बहीणही वाचली, कारण हसीना त्यावेळेला जर्मनीत होती, सरकारच्या वतीने गेलं. त्यामुळे हसीना जिवंत आहे म्हणजे आपला गेम संपलेला नाही असं पाकिस्तान आणि अमेरिकेने तेव्हाच ठरवलेलं होतं. त्याच्यानंतर लगेचच तिथे मिलिटरी कट झाला. मुजीबुर रहमानला गेल्यावर लोकशाही नाही आली, ते सत्ता बदलली, ती मिलिटरीचा रूल आला आणि मिलिटरी रूलच्या त्या रहमानच्या त्याचाही खून झाला. आणि अशा रीतीने तिथे सत्ता पालट करण्याचे बांगलादेशमध्ये प्रयत्न झाले. ही अलीकडची गोष्ट आहे. परवाचं जे आंदोलन झालं तुम्ही पाहिलं असेल. आता त्या आंदोलनामध्ये काय त्यांची तक्रार हसीना सरकारबद्दल होती, पण प्रत्यक्षात तुम्ही जर पाहिले असेल, दृश्य किंवा वाचलं असेल, तर त्यांनी काय केलं तर मुजीबुर रहमानचे पुतळे उधळून काढले. मुजीबचे पुतळे उधळले. बांगलादेश निर्मितीच्या संबंधात जे जे झालं ते सगळं त्यांनी पुसून टाकायचा प्रयत्न केला आणि भारताच्या विरुद्ध भूमिका घेतली, कारण भारताने मदत केली मुजीबुर रहमान. म्हणजे तो जो 71 सालचा खुन्नस होता तो त्यांनी आता पूर्ण केला आणि मध्ये त्यांनी प्रयत्न केला तो असा केला. आणि तेही आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. 1977 साली जनता पक्षाचं राज्य आलं. 77 साली जनता पक्षाचं राज्य जेव्हा आलं त्याच वर्षी पाकिस्तानमध्ये भुट्टोंना पदच्युत करण्यात आलं. 77 मध्ये त्यांना अटक केली गेली मिलिटरीमध्ये आणि 2 वर्षांनी मिलिटरी ट्रायब्युनलच्या आणि कोर्टाच्या आधारे त्यांना फासावर लटकवण्यात आलं. त्यावेळेला आपल्याकडच्या काही विद्वान लोकशाहीवाद्यांनी अशी मागणी केली की बघा पाकिस्तानच्या बाजूने आपले लोकशाहीवादी काय बोलले. ते असं बोलले, बघा पाकिस्ताननी फाशी दिलं भुट्टोला, तोही लोकशाहीतनं निवडून आलेला होता, म्हणजे फाशी द्यायची हिंमत त्यांनी दाखवली. आपण आता विरोधी पक्षात आहोत, राज्यावर आलेले आहोत, आपणही इंदिरा गांधींना फाशी दिलं पाहिजे अशी मागणी केली आपल्याकडे. 1900 साली भुट्टोला फाशी झाल्याबरोबर लगेच आपल्याकडे काही लोकांनी अशी मागणी केली. याच्यावरनं कोण कुठची भाषा केव्हा करतोय, कोणाबरोबर असतो, या लोकशाहीवाद्यांबरोबर आपली काही कॉम्रेड मंडळी सुद्धा होती ज्यांनी इंदिरा गांधींबद्दल कठोर पावलं उचलली गेली पाहिजे, इन्क्लुडिंग फाशी. आता हे कोण करत होतं, हे सगळं कोण करताय, तर त्यांना इंदिरा गांधींची थ्रेट म्हणजे नेहरूवादाची थ्रेट ही कायमच वाटत आली होती. आणीबाणीने त्यांचा गेम उधळला गेला म्हणून इंदिरा गांधी आता सापडले आहेत, तर त्यांना 77 सालानंतर उधळूनच टाका, पूर्ण मारूनच टाका अशी लाईन सुरू झाली. आता असं साधारण आत्ताच्याच पेपरामध्ये आमच्याच टीव्हीवरती कार्यक्रम चालू होता आणीबाणी संबंधात. त्यात ते असं म्हणले आणीबाणी विरुद्ध जनप्रक्षोभ झाला. एक प्रकारे लोकशाहीनी मतपेटीतनं जन आंदोलन केलं आणि आणीबाणीचा पराभव केला. आपल्यातले लोक काही मानतात, आपल्यातलेही काही लोक असं मानतात की लोकशाही पद्धतीने इंदिरा गांधींचा 77 मध्ये पराभव झाला. का तर लोकांना हुकुमशाही नको होती. ठीक आहे, आपण एक क्षणभर जरा विधान बाजूला ठेवा. इंदिरा गांधींना पराभव फक्त गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान एवढ्या पुरताच झाला. दक्षिणेतल्या सर्व राज्यांमध्ये काँग्रेस प्रचंड मताने जिंकून आली. किती प्रचंड मताने, तर काहीतरी 136 का 137 जागा एकूण लोकसभेच्या. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र, त्यावर तेलंगणा होतं, पांडिचेरी, ह्या सगळ्या राज्यांमध्ये म्हणून लोकसभेच्या काहीतरी 139 का काहीतरी जागा होत्या. त्यातल्या 135 जागा काँग्रेसने जिंकल्या. मग यांच्याच निवेदनाचा अन्वयार्थ लावायचा झाला तर तो असा होईल
की दक्षिणेतल्या लोकांना आणीबाणी मान्य होती आणि उत्तरेतल्या लोकांना आणीबाणी मान्य नव्हती. म्हणजे लोक प्रक्षोभ झालाय तो फक्त उत्तरेकडे झालाय. कोणत्या उत्तरेकडे झालाय? कोणत्या उत्तरेने लोकशाही प्रस्थापित केली? उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान वगैरे त्या सगळ्या ठिकाणीच भाजपचं राज्य आहे. ज्या ज्या ठिकाणी इंदिरा गांधींच्या विरुद्ध लोकशाहीच्या नावाने प्रक्षोभ झाला त्या ठिकाणी आता सर्रास मोदींचं राज्य आहे. आणि जिकडे दक्षिणेमध्ये तसा रिव्होल्ट झालाच नाही तिकडे वेगळे राज्य आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेसही नाहीये, बीजेपी पण नाहीये. केरळमध्ये काँग्रेसही नाही आणि बीजेपी नाही. परवाची 1 सीट जिंकली ते सोडून द्या. कर्नाटकमध्ये आता काँग्रेस आहे, आंध्रामध्ये काँग्रेस आहे, तेलंगणात काँग्रेस आहे, आंध्रमध्ये चंद्राबाबू आहे, बीजेपी नाहीये. म्हणजे जिथे यांनी रिव्होल्ट झाला म्हटलं इंदिरा गांधीच्या विरोधात, मतपेटीतला रिव्होल्ट, तो रिव्होल्ट मतपेटीतला दक्षिणेत का झाला नाही? का त्यांना लोकशाहीबद्दल प्रेम नाही फक्त उत्तरेकडच्या लोकांना नाही? म्हणजे ज्यांना आज राम मंदिर ही सर्वात महत्वाची गोष्ट वाटते आणि जिथे हे विधान सहन केलं जाऊ शकतं, आपणही करतो की राम जन्मभूमी मंदिर जिथे स्थापन झालं 22 जानेवारी 2024ला, तो स्वातंत्र्य दिन मानला जावा अशी नरेंद्र मोदींनी घोषणा केली. 22 जानेवारी हा खरा स्वातंत्र्य दिन आहे. आता त्याच्याबद्दल मतभेद होईल कारण कंगना रनौत म्हणजे 2014ला स्वातंत्र्य दिन आहे. 14चा स्वातंत्र्य दिन मानायचा का 22 जानेवारीचा मानायचा त्यांना आपापसात भेटून ठरवावं लागेल. म्हणजे हा खरा तुम्हाला लक्षात येत नाही पण तो 3रा किंवा 4था स्वातंत्र्य दिन आहे. जनता पक्ष निवडून आला त्या दिवशी काही वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स सेकंड फ्रीडम अराईव्ह अशा आहेत. जयप्रकाश नारायण हे नव्या युगाचे गांधी आहेत अशा आहेत. अहो जयप्रकाश नारायण नव्या युगाचे गांधी सोडा, 2011 मध्ये अण्णा हजारेंना नव्या युगाचे गांधी केले लोकांनी. आणि नुसते लोकांनी नाही केले, एकूण एक मीडिया रेग्युलरली जात असते टीव्ही चॅनल्सला, एकूण एक मीडिया चॅनल्सनी त्यांना मॅन ऑफ द इयर, ग्रेट मॅन ऑफ द इयर, महात्मा ऑफ द इयर असे काय काय, पर्सन ऑफ द इयर, फायटर ऑफ द इयर असे निरनिराळे अवॉर्ड देऊन सगळ्या चॅनल्सनी हिंदी, मराठी, इंग्लिश अण्णा हजारेंना महात्मा गांधीचा सन्मान दिला. जो सन्मान जयप्रकाशांना 77 साली दिला तो यांना आता 2000 किती साली दिला? 2011ला दिला. म्हणजे आपल्याकडे महात्मा आपण अक्षरशः अशा पद्धतीने तयार करतो आणि त्याला जन आंदोलनाचं क्रेडिट देतो. अण्णांच्या आंदोलनाला पण जन आंदोलनाचं क्रेडिट होतं. एका अर्थाने खरं आहे की अण्णांचं आंदोलन झालं नसतं 11 साली तर 14 साली मोदींना सहजरित्या निवडून येता आलं नसतं. अण्णांनी जमीन पूर्ण नांगरून दिली आणि 18 ते 14 या काळात, 11 ते 13 या काळात बरोबर मोदी राज्यावर आले आणि आपण असं मानतो की ते जन आंदोलनात आले, लोकांच्या मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात आले, भ्रष्टाचार विरोधात आले. जे भ्रष्टाचाराचे आरोप मनमोहन सिंग सरकारवरती केले गेले म्हणजे त्याला कधी 2G 3G त्याच्यावरती जोक्सच जास्त होते. 2G 3G आणि कोर आणि कॉमनवेल्थ गेम्स त्यातल्या एकाही माणसाला साधी शिक्षा झाली नाही, काही ठिकाणी केसच उभी राहू शकते नाही. 2G 3G करप्शनच्या प्रमाणात त्यांनी सांगितलं काही लाख कोटी रुपयाचं आहे आणि कोलगेट तर त्याच्यापेक्षा जास्त लाख कोटीचं आहे. कोर्टाचं स्टेटमेंट असं आहे की आमच्याकडे फक्त यांच्या भाषणांची क्लिपिंग्स पुरावा म्हणून सादर करण्यात आलेली आहेत, प्रत्यक्ष पुरावे भ्रष्टाचाराचे कोणी दिले गेलेले नाहीत म्हणून आम्ही केस डिसमिस करतो असं कोर्टाने म्हटलेलं आहे 2G 3G केसमध्ये. आणि पुढे विनोद राय हा जो सीएजीचा चीफ होता त्यांनी तर सरळ माफीच मागितलेली आहे की मी जी माहिती दिली चुकीची होती ती देणंच हे नव्हतं, अप्रस्तुत होतं. त्याच्यामुळे विनोद राय यांनी हे सगळं प्रकरण काढलं सीएजी मार्फत, तो माफी मागतो. कोर्ट म्हणतं यांच्याबद्दल काही पुरावा नाही. आणि अजूनही मोदी सरकार सकाळी उठल्यापासून भ्रष्टाचार विरोधी मत म्हणजे काँग्रेस विरोधी मत असं सांगतायत, ज्या वेळेला सगळ्या इंटरनॅशनल एजन्सीच्या म्हणण्यानुसार सुद्धा आता भारतात जेवढा भ्रष्टाचार आहे तेवढा यापूर्वी कधीही नव्हता. हे राजकीय मत सांगत नाही माझं काँग्रेसचं, हे इंटरनॅशनल एजन्सीजनी आता मान्य केलंय. आणि त्यातरी भ्रष्टाचाराच्या राष्ट्रांच्या रँकमध्ये आपला नंबर खूप वरती आहे. मुद्दा असा
की जन आंदोलन म्हटलं की आपण पाठिंबा दिलाच पाहिजे असं असता कामा नये, बाहेर लागतं ते. अजून दोन जरा वेगळी उदाहरण सांगतो. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला कॉम्रेड ए व्ही बर्धन आणि वृंदा कारंत दोघे जण अण्णांच्या बरोबर स्टेजवर होते. शिवाय सगळे समाजवादी होते, बहुतेक त्या आंदोलनाला समर्थक म्हणून. आपल्यातले काही क्रांतिकारक पत्रकार सुद्धा होते, म्हणजे निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी आणि अन्य, राजू पुरवेकर, हे सगळे अण्णांबरोबर होते त्यावेळेला 2011 साली. आता ते जन आंदोलन मुख्यतः होतं लोकपाल किंवा नंतर जन लोकपालसाठी. कुठे आहे लोकपाल? जन लोकपाल नाही, लोकपाल नाही. ज्याच्यासाठी आंदोलन केलं आणि ज्याच्यासाठी किरण बेदींनी रामलीला मैदानावर डान्स केला, त्याचं काही नामो निशाणा नाही. पण आंदोलन जन आंदोलन होतं म्हणून कम्युनिस्ट आमचे कॉम्रेड्स आणि काही साथी हे सगळे गेले होते त्याच्याबरोबर. तेव्हा जन आंदोलन म्हटलं की ते लोक उभे राहिलेले आहेत म्हणून त्याला पाठिंबा द्यायचा असं झालं तर मग अयोध्येलाही द्यायला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येसाठी पण जन आंदोलन झालं. तेव्हा माझ्या मते जन आंदोलन ही टर्म जी आहे ती आपण अत्यंत बारकाईने आणि सध्याच्या काळात काळजीपूर्वकच पाहिली पाहिजे. कारण अमेरिकेने हे तंत्र ओळखलेलं आहे की डाव्यांची मुख्यतः स्टेट विरोधी लोकांची हे कशात असते, स्ट्रेंथ कशात असते, तर ती जन आंदोलनात असते. तर आपणच जन आंदोलन सुरू करूया. निक्सन यांचं राज्य, प्रेसिडेंट निक्सन यांचं राज्य 1974 साली गेलं. ते म्हटलं तर जन आंदोलन, पण प्रत्यक्ष जन आंदोलन कमी झालं. प्रोटेस्ट खूप प्रचंड झाला. तो प्रोटेस्ट मुख्यतः झाला मीडियावर आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनात. अँटी वॉर मुवमेंट जी झाली अमेरिकेमध्ये 1968 ते 1972 या काळात, त्याच्यामुळे त्याचं प्रेशर वाढत पुढे वॉटरगेट प्रकट झालं. त्यातनं पेंटागॉन पेपर्स आले आणि निक्सनला राजीनामा द्यायला लागला. त्या अर्थाने ते जन आंदोलन म्हणताय. पण समजलं काय, अमेरिकेतली जनता रस्त्यावर आली वगैरे असं काही झालं नाही. आणि निक्सन यांना राजीनामा द्यायला लागले आणि त्यांच्या जागी फोर्ड हे अध्यक्ष झाले. पण मानसाचा आवाज बऱ्याच अंशी त्यावेळेच्या तिथल्या मीडियाने अँटी वॉर मुवमेंट मध्ये आणला. आताची जी प्रसिद्ध अँटी वॉर मुवमेंटची जी गाणी आहेत अमेरिकेतली, काही युरोपातली, काही प्रमाणात भारतातली सुद्धा आहे, ही सगळी त्या व्हिएतनाम वॉरच्या पार्श्वभूमीवरती तयार झालेली आहे. बॉब डिलेन वगैरे सगळे कवी आहेत, ते सगळे त्या काळातले निर्माण झालेले आहेत. आता गंमत अशी की निक्सन हकालपट्टी झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टीचा काही फारसं नुकसान झालं असं दिसत नाही आपल्याला. त्याच रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प याची गंमत अशी आहे, ते 1960च्या दशकामध्ये डेमोक्रेट पक्षाचे होते आणि आपण डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन मानतो. आणि रिपब्लिकन पक्षाची प्रतिमा ते ब्लॅक्सच्या विरोधात, कामगार चळवळीच्या विरोधात, कामगारांच्या विरोधात आणि आता मायग्रंट्स, निर्वासितांच्या विरोधात अशा पद्धतीने आहे डोनाल्ड ट्रम्पची प्रतिमा रिपब्लिकन म्हणून. याच्या एक्झॅक्टली उलट ओरिजिनल रिपब्लिकन आहे पूर्वीचा, ते म्हणजे अब्राहम लिंकन. ते तर ब्लॅक्सच्या बाजूनी, इमिग्रंट्सच्या पण बाजूनी, लोकशाहीच्या बाजूनी. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे लोकशाहीच्या विरोधात आहेत आणि अब्राहम लिंकन त्याच पक्षाचे 1856 साली हे लोकशाहीच्या बाजूने. त्यामुळे नावं, एखादी टर्म याच्या आधारे आपण जर मत बनवायला गेलो अलीकडच्या काळात तर आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. कारण जन आंदोलन कोण करतंय, कोणत्या उद्देशासाठी करताय, त्याच्या पाठीमागे प्रेरणा कोणत्या आहेत हे कायम बघायला लागतं. आणि म्हणून जन आंदोलन आणि सत्ता याचं नातं फार गमतीदार वेगळं आहे. एक पुस्तक आहे इंग्रजीमध्ये आलेलं, फार पूर्वी आलंय, त्याचं नाव तो म्हणजे AI वगैरेच्या अगोदर येते, इंटरनेटच्या अगोदर पुस्तक आलंय ते. त्याचं नाव आहे टेक्नॉलॉजी ऑफ पॉलिटिकल कंट्रोल, हाऊ टू कंट्रोल पब्लिक ओपिनियन अँड पब्लिक मास मुवमेंट्स. याचं तंत्र समजावून घेऊन
आपण त्याप्रमाणे चळवळींना पुढे आणलं पाहिजे असं सांगणारे त्याचं शास्त्र टेक्नॉलॉजी सांगणारं पुस्तक आहे. त्याच पुस्तकाच्या पाठोपाठ दुसरं पुस्तक आलं, त्याचं नाव आहे फ्रेंडली फॅसिझम. फ्रेंडली फॅसिझम असं पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलेलं आहे की लोकांच्या मदतीने, लोकांच्या मतदानाच्या आधारे आपल्याला समाजात फॅसिझम आणता येईल, आणि त्याचा तो कसा आणता येईल याचं त्यांनी लिहिलंय. पण ते पुस्तक आहे ते त्याच्या विरोधात आहे. टेक्नॉलॉजी ऑफ पॉलिटिकल कंट्रोल आहे, ते टेक्नॉलॉजी सांगणार आहे, बाजूने किंवा विरुद्ध नाही. त्यांनी काळजी घ्या असं एवढं म्हटलंय, म्हणजे बाजूने म्हटलं, आपल्या लोकांच्या बाजूने म्हटलंय की अशी टेक्नॉलॉजी असल्यामुळे तुम्ही काळजी घ्या. फ्रेंडली फॅसिझम मध्ये ह्या फॅसिझम पासून तुम्ही सावध राहा, कारण तुमच्या मतात न येणार आहे. हे पुस्तक 1980 सालचं आहे. त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प कुठेच नव्हता, त्यावेळेला मोदी कुठेच नव्हता. पण मोदी असेल, ज्या हंगेरीमध्ये समाजवादी राजवट होती त्या हंगेरी मधला ओबरान आता कम्प्लीट डिक्टेटर आहे, आणि तो पूर्वीच्या समाजवादी देशातला आहे, आणि तो लोकशाहीने निवडून आणलेला आहे, आणि तो पूर्णपणे फॅसिस्ट म्हणता येईल इतका रुलर आहे हंगेरीमध्ये, जिथे एकेकाळी प्राऊड कम्युनिस्ट पार्टी होती. त्यामुळे आपल्याला जन आंदोलन म्हटल्यानंतर ही सगळी मी उदाहरणं तुम्हाला देते, ही पण काळजी करण्याची आहे. याच्या उलटही काही उदाहरणं आहेत. फ्रान्समध्ये 1968 साली ज्यावेळेला विद्यार्थी आणि कामगार रस्त्यावर आले, त्यावेळेला काही सत्ता पालट करण्यासाठी आले नाहीत, पण तो प्रक्षोभ इतका मोठा झाला की जवळजवळ 3-4 आठवडे तो संप चालला. इतकंच नव्हे तर कामगारांनी कारखान्यांवरती झेंडे लावले, लाल झेंडे लावले, आणि मोठी चळवळ सुरू केली. खूप मोठी चळवळ झाली ती फ्रान्समध्ये. ताबडतोबीने काही दगावला राजीनामा द्यायला लागला नाही, पण वर्षभरात दगावला राजीनामा द्यायला लागला आणि सत्ता पालट झाला. त्यामुळे 1968च्या फ्रान्स मधल्या चळवळीचा एक प्रकारे मोठा विजय झाला आणि दगावचं राज्य गेलं. त्याच्यानंतर लगेच काही मोठा समाजवाद वगैरे आला असं नाही, पण ताकद समाजवादी चळवळीची किंवा लोकांच्या चळवळीची जे राज्यकर्ते त्यांच्या लक्षात आलं, आणि म्हणून तेव्हापासून त्यांनी ती काळजी घ्यायला सुरुवात केली. म्हणून तुमच्या एक लक्षात आलं असेल की व्हिएतनाम वॉरच्या विरोधात जेवढं आंदोलन अमेरिकन विद्यार्थ्यांनी कॅम्पसवरती केलं, त्या प्रमाणात आता काहीच इस्रायलचा जो नरसंहार चाललेला आहे गाझामध्ये, अक्षरशः जेवायला भांडी हातात घेऊन फूड एड ट्रक्सच्या आजूबाजूला माणसं उभी आहेत, त्यांच्यावरती गोळीबार आणि बॉम्ब टाकण्यात आले. त्यात मुलं आहेत, बायका आहेत. ते काही नाही तर हातामध्ये फूड घेण्यासाठी फूड एडचे ट्रक्स आहेत तिथे त्यांच्यावर बॉम्बिंग करण्यात आले. आणि कुठचाही अरब देश काही बोलत नाहीये, तिथे काही बोलत नाहीये. सगळेजण टीव्हीवरती तो नरसंहार पाहतायत, पण कोणाच्याही राजकीय हृदयाला पाझर फुटल्याचं आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ जसा आपल्याकडचा बेल्सने सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित आणि सुस्थित असा मध्यमवर्ग एक प्रकारे राजकीयदृष्ट्या निर्जीव झालाय, तो काही फक्त भारतात नाही, तो काही प्रमाणात जगभर झाला. अमेरिकेतले विद्यार्थी आणि अमेरिकेतला मिडल क्लास हा लीडर होता युद्धविरोधी चळवळीत. सगळे जे टॉप रँकिंग रायटर्स आहेत, टॉप रँकिंग पोएट्स आणि म्युझिशियन्स आहेत अमेरिकेतले, टॉप रँकिंग जर्नलिस्ट आहेत, ते सगळे व्हिएतनाम वॉरच्या विरोधामध्ये उतरलेले होते आपल्या भाषेत कळा. आता सगळीकडे शांतता आहे, अमेरिकेत शांतता आहे, जगात शांतता. काही प्रमाणामध्ये पार्लमेंटमध्ये आणि काही प्रमाणामध्ये इस्रायलमधले जे शांततावादी आहेत ते मोर्चा काढतायत, पण त्यांच्या आवाजाला कुठे फारसा स्कोप नाही. तो का स्कोप नाही? तो स्कोप नाही याचं कारण अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांनी आणि आता जगातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी, मोदी सरकारने सुद्धा ओळखलेलं आहे की ताकद कोणाची असते, ही ताकद पसरते कशी, प्रक्षोभाची ताकद पसरते कशी, तर त्याचं मुख्य मीडिया असतो माध्यम. मीडियाच्या मार्फत ज्या वेळेला अमेरिकेतले सैनिक व्हिएतनाममध्ये मारले जायला लागले आणि त्यांच्या बॉडीज आणल्या गेल्या अमेरिकेमध्ये, तेव्हा त्याचा प्रक्षोभ वाढत गेला मीडियामध्ये.
आता अमेरिकेने ठरवलंय, म्हणजे तेव्हाच ठरवलं, रॉबर्ट मॅकनमारा म्हणजे त्यांचे डिफेन्स सेक्रेटरी होते, त्यांनी तो प्लॅन करून दिला की तुम्ही आता याच्या पुढे मीडियाला कंट्रोलमध्ये ठेवा, मीडियाला मोकळे सोडू नका. आणि आविर्भाव मात्र असा आहे ना की मीडिया बऱ्यापैकी मोकळा आहे, पण तुम्ही मीडियावरती बरोबर इनडायरेक्ट कंट्रोल ठेवा, असं रॉबर्ट मॅकनमारांनी सांगितलं. आणि तेव्हापासून एक नवीन टर्म आमच्या मीडियामध्ये आली, ती म्हणजे एम्बेडेड जर्नलिस्ट. एम्बेडेड जर्नलिस्ट म्हणजे बारलेला पत्रकार, मनाने बांधलेला पत्रकार हा सरकार जे सांगेल त्याच्या आदेशानुसार काम करतो. आता आपल्याकडे तर हे जे मीडियातली माणसं आहेत, सगळ्या मीडियातली जवळजवळ सगळ्या मीडियातली 90% मीडियातली माणसं आहेत, त्यांना तर पूर्णपणे त्यांचा मन, आत्मा, पैसे, लाईफ सगळं बांधून ठेवलेलं आहे आणि त्यानुसार ते बातम्या देतात. त्यामुळे काही काही बातम्या द्यायच्याच नाहीत असं कोणत्या बातम्या येतच नाहीत. तुम्हाला जर आठवत असेल तर अण्णा हजारेंची चळवळ 24 तास सगळ्या चॅनलवरती रोज चालू होती, त्यांचं आंदोलन चालू होतं तेव्हा रोज सगळे मीडियाचे कॅमेरे तिकडे सगळे ग्राउंडवरती होते. त्याचा प्रभाव इतका होता आणि अण्णा हजारेला इतका माल झाला होता त्याचा, आपल्याला मिळणारा पाठिंबा पाहून त्याला कळलंच नाही की नंतर पुढे गडकरींनी आणि मोहन भागवतांनी जाहीर केलं की आम्ही पाठिंबा देईल, नसतं त्यांची चळवळ यशस्वी झालीच नसती, आम्हीच व्हॉलंटियर जमा करून उभं केलं, हे त्याने दोघांनी जाहीर केलं. पण त्यावेळेला त्यांचा प्रभाव एवढा पडला की पार्लमेंटला आव्हान द्यायला सुरुवात केली अण्णा हजारेंनी की आता तुम्ही आम्ही जे सांगतो ते कायदे करा, रामलीला ग्राउंडवरती ठरेल कधी लोक, हे जन आंदोलन आहे आणि इथे आम्ही सांगू त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि काँग्रेसवाल्यांसकट लोकसभेमध्ये त्यांच्या उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी त्यांनी उपोषण सोडावं म्हणून सर्वांनी उभं राहून प्रार्थना करून त्यांना सॅल्यूट केलेलं आहे. त्याची दृष्टी तुम्हाला नेटवरती मिळतील. सगळ्या पक्षांनी केले अण्णा हजारे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे सीपीआय आणि सीपीएम सुद्धा हा जन आंदोलनाचा प्रभाव होता. सत्तापालट झाला की नाही झाला, पण तो त्याच्यानंतर झाला 14 साली 3 वर्षांनंतर, पण सत्तापालट झाला. हे प्रकरण हे अमेरिकेने 2000च्या सुरुवातीलाच ओळखलं की याच्या पुढे आंदोलन होऊ द्यायचं नाही किंवा आपण कंट्रोल करायचं. त्याला पसरवणारा जो माध्यम आहे तुमचे सगळा मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेस, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचे. हा फॉर्म्युला तिथे आल्यानंतर त्या फॉर्म्युलानुसार आता आपल्या देशामध्ये सगळं चालू आहे आणि त्यामुळे मालक त्यांच्या ताब्यात आहेत आणि काही संपादक किंवा काही पत्रकार हे मनाने किंवा त्यांना ऑर्डर्स आहेत म्हणून त्यांच्या बाजूने, सगळे त्यांच्या बाजूने म्हणून नाही आहेत, पण ते ठीक आहे, माझा पगार चालू आहे. जर सिनियर पत्रकार असेल तर मला कार मिळते, ज्युनियर पत्रकार असेल तर आता पगार खूप वाढलेले आहेत. मी जेव्हा पत्रकार म्हणून जॉईन झालो त्यावेळेला पगार इतके कमी होते, आता इथे श्रीनाथ पवार आहेत त्यांना माहिती असेल, इतके कमी पगार होते की आम्ही संप करायचो पगार वाढवा म्हणून. आता पगार वाढवा म्हणून संप करायला लागत नाही, डायरेक्टली पगार वाढतात. फक्त 8वा वेतन आयोग नाही, सगळीकडे वाढतात. फक्त मग त्यांनी अजून एक काय ट्रिक केले, पगार वाढवायचे पण एम्प्लॉय ठेवायचे नाही, ते कॉन्ट्रॅक्टवरती ठेवायचे. म्हणजे कामगार किंवा पत्रकार हा कॉन्ट्रॅक्टवरती असेल म्हणजे मनालाही किंवा काढता येईल, पण तुला कॉन्ट्रॅक्टवरती येशील तर तुला भरपूर पगार देऊन आले, तू काय काळजी करतो. त्यामुळे कित्येक एम्प्लॉई असलेले पत्रकार हे पुढे आपणहून कॉन्ट्रॅक्टवरती गेले कारण त्यांना 1.5 पगार जास्त मिळाला. एकदा ते कॉन्ट्रॅक्टवरती गेल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टचे गुलाम झाले. त्यामुळे 5-6 वर्षानंतर ज्यावेळी मॅनेजमेंटला कळलं आता संपलाय, आम्ही तर रिटायर 12 वर्षांनी होणार होता, 5 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट झाले, त्याला पगार दिलेला आहे, आउट. अशा पद्धतीने आणि अनेक प्रलोभनं देऊन पत्रकार ताब्यात घेतले, मालक त्यांच्या ताब्यात होतेच. आपल्या लक्षात येत नाही, आता अदानी आणि अंबानी हे दोघे जण मिळून माझ्या अंदाजाप्रमाणे 67 का 77% मीडिया त्यांच्या ताब्यात आहे. अदानीच्या मालकीचाच आहे NDTV सारखे, आणि बाकी ठिकाणी त्यांचे 36%, 42% असे स्टेक्स आहेत.
आता ज्यांचे 36% 42% शिल्लक आहेत त्यांचा अर्थात एम्प्लॉयमेंट मध्ये कंट्रोल आहे. त्यामुळे साधारणपणे आता सिनियर पत्रकारांना अशी चर्चा असते, अरे बाबा मला द्यायला पाहिजे, तू कशाला मला शिव्या देतो, मला ही बातमी दिली नाही तर उद्याला माझी नोकरी जाईल. हे विधान केवळ मी करत नाही. तुम्ही 2 आठवड्यांपूर्वीचा चिदंबरम यांचा लेख जो इंडियन एक्सप्रेस मध्ये याशिवाय लोकसत्ता भाषांतर करून आलेला आहे, तो जर पाहाल तर चिदंबरम यांनी उदाहरणच दिलेली आहे की ज्या पत्रकारांनी चिदंबरमला सांगितलं की आम्हाला लिहावंच लागतं नाही तर आमची नोकरी जाईल. अशा पद्धतीने मीडिया कंट्रोल झालेलं. मीडिया कंट्रोल करण्याचं कारण मीडिया कंट्रोल नाही करायचा, समाजामधला जो असंतोष आहे तो आपल्या ताब्यात ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे, सर्वसाधारणपणे जगातली बहुसंख्य माणसं ही जे कोणतं तत्कालीन सरकार असेल त्याच्याबद्दल नाराजच असतात. मग ते अगदी रशियातलं कम्युनिस्ट सरकार जुनं सोव्हिएत युनियनमधलं त्याच्यावरच नाराजी असतेच सरकारबद्दल जगभर. पण त्या नाराजीतनं निर्माण होणारा असंतोष, त्या असंतोषातनं निर्माण होणारा प्रक्षोभ, त्या प्रक्षोभातनं निर्माण होणारं जन आंदोलन, असे जे टप्पे आहेत त्या टप्प्यातल्या नाराजीवरती चालतात, ठेवू शकतात लोकांना. नाराजी मॅनेज करता येते, काही प्रमाणात असंतोषही मॅनेज करता येतो मीडिया किंवा विरोधी पक्षातल्याच काही लोकांना आपल्या पक्षात घेऊन किंवा विरोधी पक्षांनाच वश करून असंतोषाचं प्रक्षोभात रूपांतर होऊन द्यायचं नाही आणि प्रक्षोभाचं संघटित आंदोलनात रूपांतर होऊन द्यायचं नाही, एवढीच काळजी आता सत्ताधारी वर्ग घेतो. आता ज्यावेळी मी सत्ताधारी वर्ग असं म्हणतो त्यावेळेला एक लक्षात घ्या की भाजप असं नाही होता. सत्ताधारी वर्ग म्हणजे रुलिंग क्लास इज डिफरंट दॅन रुलिंग पार्टी. रुलिंग पार्टी इज डिफरंट दॅन रुलिंग गव्हर्नमेंट. त्यामुळे रुलिंग गव्हर्नमेंट इज नॉट रुलिंग क्लास. गव्हर्नमेंट रुलिंग जे आहे ते पडलं तरी रुलिंग क्लास राहतो, म्हणजे सरकार पडलं तरी ते वर्गाची सत्ता राहते. तो वर्ग जो आहे तो ठरवत असतो. इतकंच काय, ते सरकारही गेले सगळेच गेले तरी सुद्धा स्टेट राहतं. स्टेट म्हणजे शासन संस्था राहते. ती शासन संस्था म्हणजे रुलिंग स्टेट इज डिफरंट दॅन रुलिंग गव्हर्नमेंट, इज डिफरंट दॅन रुलिंग क्लास, इज डिफरंट दॅन रुलिंग पार्टी. तर रुलिंग स्टेट जोपर्यंत आहे आणि ते जोपर्यंत त्या रुलिंग क्लासच्या कंट्रोलमध्ये किंवा त्या दोघांचं अलायन्स आहे तोपर्यंत रुलिंग पार्टी आणि रुलिंग गव्हर्नमेंट काही फरक पडत नाही. मार्गारेट थॅचर एवढी पंतप्रधान होती, पॉवरफुल, तिला आयर्न लेडी म्हणायचे. ती पंतप्रधान होती टोरी पक्षाची. काही जन आंदोलन झालं नव्हतं, पण टोरी पक्षाच्याच खासदारांची एक बैठक झाली आणि त्यांनी ठरवलं आता मार्गारेट थॅचरनी राहायचं नाही. त्यांनी काढून टाकलं आणि जॉन मेजर नावाचा त्यांचा पंतप्रधान झाला. शेवटच्या वर्षी तिच्या मार्गारेट थॅचरचा अजून एक वर्ष शिल्लक होतं, कारण त्यांना मार्गारेट थॅचर तर नको होती. ती पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपल्याकडच्या काही लोकांना असं वाटतंय की अशा पद्धतीने RSS मोदींना जायला सांगेल आणि मोदी जातील. मी काही भाकीत वगैरे करत नाही, पण RSSच्या कंट्रोलमध्ये मोदी आहेत असा काही पुरावा कुठेही अवेलेबल नाही. मोदींच्या प्रभावाखाली नव्हे तर कंट्रोल खाली RSS आहे असा पुरावा भरपूर आहे. मोदी RSS हे मोदींचे मर्सिनरीज आहेत. व्हॉलंटियर नावाखाली खपणारे, पण ते मोदींचे मर्सिनरीज आहेत. आणि त्यामुळे मोदी ते म्हणते काय करा ना तुम्ही, त्या अडाणीवरती करा, त्याच्यावरती ते हिंडनबर्गचं काय प्रकरण आलं ते झालं, काही झालं नाही. राफेल झालं, काही झालं नाही. सगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले बंद करतो म्हटल्यानंतर दहशतवादी हल्ले 5 पटीने वाढले. डिमॉनिटायझेशनमुळे प्राइजेस कमी होतील, भ्रष्टाचार संपेल, दहशतवाद संपेल म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी वाढल्या. पण कुठे तुम्हाला आपल्याकडे जन आंदोलन काय, मीडियामध्ये सुद्धा काही प्रोटेस्ट झाला नाही की मोदींचं काय चाललंय, खोटं किती बोलताय, एवढं सुद्धा बोलायची हिंमत आता मीडियाची नाही की मोदी खोटं किती बोलतायत, खोटं किती सांगतायत. अशा पद्धतीने एक ज्याला आपण क्लोरोफॉर्म देणं म्हणतो, अॅनास्थेटिक, असे क्लोरोफॉर्म सगळ्या समाजाला दिला गेलेला आहे आणि आपण त्या क्लोरोफॉर्म मध्ये चांगली झोप लागते. त्यामुळे क्लोरोफॉर्मच्या जागेपणच्या या चांगल्या झोपेमध्ये आपण खुश होतो. क्लोरोफॉर्म दिला ठीक आहे, पण आम्ही पडून आहोत ना छानपैकी, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे.
त्यामुळे आत्ता निदान गेल्या 11-12 वर्षाचं आपण म्हणू शकतो की मोदींनी दिलेल्या क्लोरोफॉर्म खाली आपण सर्वजण आहोत आणि म्हणून आपल्याला जास्त काही प्रोटेस्ट करावंसं वाटतच नाही. नाराजी आहे की नाही आहे? कोणत्याही मोदी समर्थकाला तुम्ही विचारा, अरे हा आम्हाला मान्य नाही रे काय काय मोदींचं, असं तो म्हणेल. पण तिथे जाताना मत तो मोदीला देईल किंवा बोलताना डायलॉग मध्ये तो मोदीचं समर्थन करेल. म्हणजे हा ठीक आहे, आम्हाला काही काही गोष्टी आवडत नाही, काही काही गोष्टी आवडत नाही, ती नाराजी झाली. जगातल्या कोणत्याच सरकारबद्दल 100% प्रेम जनतेला कधीच नसतं. त्यामुळे नाराजी इथपर्यंत टॉलरेट होऊ शकते सत्ताधारी वर्गाला आणि सत्ताधारी पक्षाला. ती नाराजी बेअर करून ती सारखी त्याच पातळीवरती ठेवायची, ते टेम्परेचर वाढून द्यायचं नाही. हे सर्व तंत्रज्ञान आता खूप ऍडव्हान्स झालेलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारे नेतान्याहूने अख्खं इस्रायल चालवलं, त्याच्या आधारे त्या नरसंहार करतोय. इस्रायलमध्ये जर ते युद्ध झालं नसतं तर त्या शेवटच्या 15 दिवसात त्याला राजीनामा द्यायची परिस्थिती होती, कारण त्याच्या विरुद्ध कोर्टात गंभीर केसेस आहेत आणि कोर्ट त्यांच्या बाजूने असं त्यांना वाटत नाहीये. असं असताना नेतान्याहूने युद्ध करून आता हमासने अटॅक केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी या नरसंहार केला असं सांगतात. आता हमास कधी निर्माण झाली? हमास निर्माण कधी झाली? अराफत यांना आव्हान द्यायला हमास निर्माण झाली होती. मग हमास त्यांच्यापेक्षा वाढली, त्यांच्या नाकापेक्षा मोठी झाली. मग हमासने स्वतःची चळवळ सुरू केली. आता हमासच्या किती चळवळीमध्ये स्पॉन्सर्ड एलिमेंट आहे आणि किती चळवळीमध्ये ती उत्स्फूर्त आहे याचा कदाचित पुढे इतिहासात काहीतरी आपल्याला पुरावा मिळेल. तोपर्यंत आपल्याला हमास विरुद्ध इस्रायल असाच संघर्ष चालू आहे असं वाटत राहील. आता गंमत अशी आहे की ट्रम्प यांच्या विरोधात आपल्याकडे एवढं बोललं जातं, लिहिलं जातं, अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर बोललं जातं, लिहिलं जातं, पण तरी कंट्रोलमध्ये जास्त लिहिलं जात नाही. आता तुम्हाला एक गंमत सांगतो की जी तुमच्या नीट वाचनात आली असली तरी संदर्भ कदाचित आली की नाही माहित नाही. ममदानी म्हणून जो निवडून आला, जोरान ममदानी न्यूयॉर्कचा मेयर म्हणून, तो 56% मतांनी निवडून आला, म्हणजे प्रचंड बहुमतांनी निवडून आला. तो कोणत्या पक्षाचा होता? तो डेमोक्रॅट पक्षाचा. शिवाय रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होताच, शिवाय डेमोक्रॅट पक्षाचा एक अधिकृत उमेदवार होता किओबा नावाचा, तो अस्तित्वात असलेला. म्हणजे डेमोक्रॅट पक्षांनी, रिपब्लिकन पक्षांनी आणि इंडिपेंडेंटली आणि स्वतः ट्रम्पने स्टेटमेंट काढून असं म्हटलं होतं की ममदानीचा पराभव व्हायला हवा. इतकंच काय, ममदानी जर आला तर मी न्यूयॉर्कचा फंड थांबवीन इथपर्यंत ट्रम्पने वॉर्निंग दिली होती. म्हणजे ममदानींचा विरोध हा सर्व पक्षीय पातळीवरती होता. त्याच्याच पक्षात स्वतःला विरोध, त्याच्या पक्षातले 70-80% लोकांचा त्याला विरोध होता. असं असूनही ममदानी 56% मतं मिळून निवडून आला. आता हे काही लोक आंदोलन नव्हतं, पण लोकेच्छा होती. तो प्रत्येक झोपडपट्टीत तिथल्या गेटोजमध्ये गेला, प्रत्येक कामगार वस्तीत गेला आणि त्यांना तो सांगायचा की असं असं करायला पाहिजे, अफोर्डेबल हाऊसिंग नाहीये, अफोर्डेबल ट्रॅव्हल नाहीये, न्यूयॉर्क शहराची वाट लागली, दयनीय अवस्था झालेली, ती आपल्याला दूर करायची. अशा पद्धतीने त्यांनी न्यूयॉर्कभर भाषण केली. त्याचा सुरुवात जेव्हा केली कॅम्पेनला त्यावेळी त्याला 1% सपोर्ट होता, 1%. तो जिंकला तेव्हा त्याला 56%. हे त्यांनी आंदोलन एक प्रकारे या लोकशाही म्हणू शकतो ते संघटित केलं. अशा प्रकारे ती नाराजी आणि त्यातनं येणारा असंतोष हा जर संघटित केला तर जन आंदोलन प्रस्थापित वर्गाच्या आणि प्रस्थापित सरकारच्या विरोधी जाऊन सत्ता पालट होऊ शकतो. नाही तर 1952 मध्ये इराणचे सत्ता पालट झाला. मोसदिक नावाचा त्यांचा जो अध्यक्ष होता त्याला हाकलून ते शाह ऑफ इराण आला. तर त्याला हाकलण्यासाठी सीआयएने सर्व प्रकारची मदत केली. तेच तंत्र त्यांनी पुढे चिलीमध्ये 1973 मध्ये वापरलं. ॲलेंडेच्या विरोधात त्यांनी एवढी आंदोलनं घडवून आणली अमेरिकेने की शेवटी तरी पण ॲलेंडे जाईना, कारण ॲलेंडे लोकांमध्ये लोकप्रिय होता आंदोलन होऊन सुद्धा. त्या सीआयएने तिथल्या लष्करी अधिकाऱ्याच्या मार्फत त्याचा थेट खून केला 1973ला. 18 सप्टेंबर 1973ला त्या खून केला. तो यशस्वी झाला, लष्करी राजवट आली, म्हणून तोच फॉर्म्युला त्यांनी बांगलादेशमध्ये वापरला.
मुजीबची हत्या केली, त्याच्यानंतर तिथे लष्करी राजवट आली. तोच प्रयत्न मी धारष्ट्याने बोलतोय, माझ्याकडे पुरावे नाहीत, पण ते बऱ्यापैकी सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणतात तो आहे. तोच प्रयत्न त्यांचा भारतामध्ये होता. त्यांना इंदिरा गांधीचाही खून करायचा होता, पण त्यासाठी जन आंदोलनाची बॅकग्राऊंड पाहिजे. आता इथे काही काही लोकांना आवडणार नाही मी म्हटलेलं, जेपीचं आंदोलन जन आंदोलन होतं. मुख्यतः उत्तर भारतात होतं, पण होतं बिहारमध्ये होतं, खाली गुजरातमध्ये, मध्य प्रदेशात होतं ते जन आंदोलन. आणि त्या जयप्रकाश नारायणांना सुद्धा पाठिंबा डाव्या आणि उजव्या दोघांचा होता. सीपीएमने पाठिंबा दिला होता जनता पक्षाच्या राजवटीला, आणि भाजप तर त्याच्यात होतेच, म्हणजे डाव्या जनसंघ होते. म्हणजे जयपींच्या आंदोलनाला जन आंदोलन म्हणून त्यांना लोकनायक किंवा जननायक म्हणण्याची प्रथा आहे, ती त्या जन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आहे. त्या आंदोलनाच्या आधारेच इंदिरा गांधीचं 1977 साली सरकार पडलं, पण ते फक्त नॉर्थ इंडियात पडलं, तिकडे मेजॉरिटी सीट असल्यामुळे सरकार गेलं. त्यामुळे जन आंदोलन, आता मला आठवतं या समाजात कॉम्रेड डांग्यांनी काय भूमिका घेतली. कॉम्रेड डांग्यांवरती प्रेशर आलं की आता तुम्ही पण जयप्रकाश नारायणांना पाठिंबा द्या. मी हजर होतो सभेला, डांग्यांची काळा घोड्याला सभा झाली. ते म्हणले मी लोकांच्या बाजूचा आहे, पण म्हणून मी जयप्रकाश नारायणांच्या उद्दिष्टांच्या आणि चळवळीच्या बाजूला समजू नका, मी त्यांच्या विरोधात आहे. हे सांगण्याची हिंमत कॉम्रेड डांगेंनी जाहीर आंदोलन पूर्ण टिपेला पोहोचलेलं असताना दाखवली होती की मी नाही जाणार त्यांच्याबरोबर. कारण त्यांच्याबरोबर जर मी गेलो तर मला माहिती आहे मी कोणाबरोबर जाणार, तर जनसंघ स्वतंत्र यांच्याबरोबर मी जाणार, त्यांच्याबरोबर मला जायची इच्छा नाही. मला इंदिरा गांधी चालतील. इंदिरांच्या चुका झाल्यात की झाल्या असतील, पण त्या चुका आणि फॅसिस्ट राजवट जर येणार असेल तर ती राजवट, याच्यामध्ये मी इंदिरा गांधीच्या चुका सहन करणार आहे, तिच्याबरोबर मी नाही. डांग्यांनी हे विधान त्यावेळेला करणं हे त्यांना स्वतःला किती दुर्दैवी ठरले आपण सगळेजण जाणतो. जनता पक्षाची राजवट आल्यानंतर पार्टीने लाईन बदलली आणि त्यांनी सांगितलं की नाही, ते आपलं चुकलंच, संपूर्ण पाठिंबा देण्याचं धोरण. त्यामुळे डांग्यांना पक्षात काढून टाकले. फाउंडर ऑफ द पार्टी वॉज रिमूव्ड फ्रॉम द पार्टी. कॉम्रेड डांगे वॉज रिमूव्ड फ्रॉम द पार्टी इन 1981. 79ला त्यांच्या विरुद्ध ठराव केला बठिंड्याला आणि त्यांना काढून टाकलं. पण त्यांनी त्यांना काढून टाकल्याचं कारण काय होतं? ते म्हणले जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाला मी पाठिंबा देणार नाही राजकारणासाठी. आता हे म्हणायला जन आंदोलनाच्या विरोधात जायला त्यावेळेला हिंमत लागते. त्यावेळेला डांग्यांवरती प्रचंड टीका झाली. तीच गोष्ट रेल्वे स्ट्राईकच्या वेळेला 1974च्या मे मध्ये रेल्वे स्ट्राईक सुरू झाला. रेल्वे स्ट्राईक सुरू झाला, आम्ही पत्रकार होतो, मी भाषण रेकॉर्ड करायला जायचो, रिपोर्टर होतो इकॉनॉमिक टाइम्स. जॉर्ज फर्नांडिस दररोज तडाखेबंद भाषणं व्हायची. समोर आझाद मैदान, टाइम्स ऑफ इंडिया समोर आझाद मैदान आहे, तिकडे जॉर्ज फर्नांडिसचं भाषण झालं. 74च्या मेच्या अगोदर थोडं, 3 मेला संप सुरू झाला. तिथे ते भाषण त्याने केलं की आत्ता देशामध्ये दुष्काळ आहे. तुम्हाला आठवतील 74 सालचा दुष्काळ, ज्यावेळेला आपल्याकडे सुकडी वगैरे प्रयोग झाले, रेशनिंग आलं मोठ्या प्रमाणावर, रवा आणि या गोष्टींसाठी सुद्धा आंदोलनं होणार करण्यात लागली. केवळ सणासाठी 200 ग्रॅम रवा द्या, अशा मागण्यांसाठी रस्त्यावर मोठाले मोर्चे निघाले होते. दुष्काळ होता, टंचाई होती, भ्रष्टाचार सगळीकडे असंतोष होताच. अशा पार्श्वभूमीवरती समाजात प्रचंड असंतोष होता, टंचाई विशेषतः आणि महागाई. फर्नांडिसांनी आझाद मैदानावर भाषण केलं, समाजात असंतोष आहे, टंचाई आहे, हे मिळत नाहीये, ते मिळत नाहीये, महागाई आहे. हा असंतोष असतानाच जर आपण रेल्वे संप केला तर हा असंतोष वाढेल. कारण रेल्वे गाड्यातनं जे धान्य पुरवठा होतो ठिकठिकाणी गावांमध्ये, तो धान्य पुरवठा होणार नाही. विजेसाठी कोळसा जाणार नाही, आणि विजेसाठी कोळसा केल्यानंतर वीज मिळणार नाही, धान्य मिळणार नाही. ऑलरेडी असंतोष आहेच महागाई आणि टंचाईचा. त्या असंतोषात भर पडेल आणि त्यातूनच क्रांती होईल, असं फर्नांडिस म्हटले. त्या असंतोषात क्रांती होईल. सीपीएमची एक त्यावेळची पुस्तिका इथे कोणी असतील सीपीएम तर ते सांगतील म्हणा.
रेल्वे स्ट्राईक कॅन बिकम अ न्यू स्केल क्लास वॉर. रेल्वे स्ट्राईक कॅन लीड द क्लास वॉर. म्हणजे वर्गयुद्धाला सुरुवात झाली रेल्वे स्ट्राईक मध्ये. अशी चळवळ जेव्हा रेल्वे स्ट्राईकची पीकला पोहोचलेली होती त्यावेळेला तो मोर्चा निघाला मुंबईतल्या कामगार संघटनांचा. त्यावेळेस सगळे होते, CPM, CPI आणि सोशलिस्ट एकत्र होते. त्यावेळेला डांगेने स्टेजवर सांगितलं, माझा संपाला पाठिंबा आहे, मागण्यांना पाठिंबा आहे, पण जर या संपाच्या माध्यमातून इंदिरा गांधीचं सरकार उधळून टाकण्याचा कट होत असेल किंवा तो जो गेम असेल तर तो मी यशस्वी होऊन देणार नाही. म्हणून आमच्या संपाचा पाठिंबा, आमचा संपाला असला पाठिंबा या मागण्यांपुरता मर्यादित आहे, त्याच्या पुढे नाही. कामगार वर्गासमोर उभं राहून अपॅरेंटली कामगार वर्ग विरोधी अशी भूमिका घेणे सोपं नाही. कारण कॉम्रेड डांग्यांनी ओळखलं होतं जन आंदोलन हे आता प्रस्थापितांचं सुद्धा एक माध्यम राहिलेलं आहे सत्ता पालट करण्याचं. त्या जन आंदोलन जिनीन कोणतं? रशियातली क्रांती जिनीन जन आंदोलनातून झाली, फ्रान्समधली क्रांती जिनीन जन आंदोलनातून झाली. इतकंच काय, इंग्लंडमधला 1926 सालचा संप आणि तिथलं आंदोलन हे जिनीन त्या लोकांच्याकडनं घडलं. अमेरिकेतलं व्हिएटनाम विरोधी आंदोलन जिनीन लोकांकडनं घडलं. असे आंदोलन असतील तर आम्ही अवश्य पाठिंबा देऊ. परंतु त्यांच्याचकडनं स्पॉन्सर होऊन आलेलं जर आंदोलन असेल आणि तेच जे आत्ताचं सरकार आहे ते उधळून देण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. तेव्हा जन आंदोलन आणि सत्ता पालट वगैरे हा जो विषय आहे तो दिसायला बरोबर सोपा दिसतो की आपण तमाम सगळ्यांनी जनांनी एकत्र यावं आणि सरकार जोड लावावं. असं होत नाही. तुमच्याबरोबर येणाऱ्या लोकांमध्ये कोण आहे याचा विचार करावा लागतो. आणि जयप्रकाश नारायणांनी 17व्या मध्ये भाषण करून, मी हजर होतो त्या भाषणात, असं जाहीर सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपण हे नाही मानता कामा वेगळे. ते पण देशभक्त आहेत, ते पण राष्ट्रभक्त आहेत, त्यांना आपण आपल्याबरोबर घेऊया. 74 मध्ये जयप्रकाश नारायणांनी RSSला आपल्याबरोबर घेतलं. जनता पार्टीचे ते अधिकृत सदस्य झाले. त्याच्यानंतर मधुरिमेने बोंब मारायला सुरुवात केली किंवा RSS वाले आलेले आहेत आपल्याबरोबर जयप्रकाशांच्या माध्यमातून, तर त्यांना का रागात सदस्य आहेत, त्यांनी एक जनता पार्टीत असलं पाहिजे किंवा RSS मध्ये असलं पाहिजे. त्यांनी त्यांची इंटेग्रिटी दाखवली. ते म्हणजे आम्ही RSS सोडणार नाही. अडवाणी वाजपेयी दोघं म्हटले RSS आमचे मायबाप आहेत, आम्ही त्यांना सोडणार नाही. पक्ष फुटला, सरकार पडलं. जन आंदोलनात नाही पडलं, जयप्रकाश जिवंत असताना पडलं आणि ते RSSच्या मुद्द्यावर पडलं. तेव्हापासून जी RSSला प्रतिष्ठा मिळाली एकूण संयुक्त राजकारणामध्ये, ती प्रतिष्ठा पुढे अण्णांना आणि नंतर मोदींना उपयोगी पडलेली आहे. आणि आता आपण ते भोगतोय, ती राजवट भोगतोय. आता आपल्याला जर सत्ता पालट करायचा असेल तर आपल्याला जन आंदोलनच नाही केवळ, ते तर करावंच लागेल. पण ते आपण करू ह्या हिशेबानेच त्यांनी कामगारांच्या विरोधातलं बिल आणून ठेवलं. हे तुम्हाला कामगार संघटना करणं शक्य नाही, संप करणं शक्य नाही, आंदोलन करणं शक्य नाही. त्यांनी सगळ्या आंदोलनाच्या वाटा बंद केल्यात. किती बंद केल्या आहेत? तर पूर्वी तुमच्या की जे लोक मुंबईला आले असतील त्यांना आठवत असेल, VT स्टेशनवर उतरले की समोर आझाद मैदान, कायम तिथे कोणाचा तरी कोणाला मोर्चा असायचा. दलितांचा मोर्चा असेल, कायम मोर्चा असेल, कामगारांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, आदिवासींचा असेल, आझाद मैदानी मोर्चाचं स्थान होतं आणि ते काळ्या घोड्यापर्यंत जायचे. आता आझाद मैदान अशा पद्धतीने बंद केलेलं की तुम्ही तिकडे मोर्चा काय मिटिंग घेऊ शकत नाही आणि काळ्या घोड्यापर्यंत जायची परवानगीच नाही. आता अलीकडेच लाल घोडे अलीकडे आलं होतं. म्हणजे मोर्चे काढणं शक्य नाही, संघटना बांधणं शक्य नाही, संप करणं शक्य नाही. लोकशाही आहे. मतदान करताय ते कसं करताय आपण पाहतोय. आपल्या वतीने मतदान इलेक्शन कमिशनच करतं, कारण ते आपले सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत ना. त्यामुळे इलेक्शन कमिशन म्हणतो काय काळजी करतो, फिरायला तरी चालेल, मतदान होईल. त्यामुळे इलेक्शन कमिशन आपल्या वतीने मतदान म्हणून लोकशाही चालवते. ही लोकशाही जर आपल्याला मंजूर असेल तर मग आपल्याला विचार करायला पाहिजे. आता मेन्शनने सांगितलं की मग मध्यमवर्ग उठत का नाही. आता एक लक्षात घ्या, मध्यमवर्गाची ताकद अनरेस्टिमेट करू नका. मध्यमवर्ग इतका चलाक असतो की तो कायम आपणच कशी विक्टीम आहोत तसं दाखवतो.
जरी तो सगळ्यात जास्त बेनिफिशियरी असला तरी, सगळ्यात जास्त लाभार्थी मध्यवर्गीय असला तरी तो दाखवतो आपणच कशी व्यक्ती आहोत. मग तो म्हणतो आम्ही काय हो, आम्ही काय, आम्ही जर गरीबही नाही, आम्ही जर श्रीमंतही नाही, आम्हाला सँडविच आहोत आम्ही, आम्हाला कोणी ठोकावं, आम्हाला काय स्टेटसच नाही समाजात. अशा तोंडावळात करून, असा हावभाव करून मध्यवर्ग आपणच कसे व्यक्तिम आहोत आणि किंबहुना इतरांना कसे बेनिफिट मिळत आहेत, शेतकऱ्यांना मिळत आहेत, सगळ्यांना मिळत आहेत, आम्हालाच फक्त मिळत नाहीत, असं करून मग 7वा आयोग 8वा आयोग मागायचा. हे सगळं मेलोड्रामा करून हा मध्यमवर्गाचा मेलोड्रामा सध्या सरकार चालवते. तो मध्यमवर्गाचा मेलोड्रामा चालला. आता इथे असल्या काही प्राध्यापकांची क्षमा मी म्हणेन, मी प्राध्यापकांच्या मोर्चात सामील व्हायचो, कारण मी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये एक प्राध्यापक होतो, व्हिजिटिंग पण होतो, त्यांच्या मोर्चात जाणे पण होतो. त्यावेळेला प्राध्यापकांचे जे मोर्चे असायचे ते पगारवाढीचे असायचे. आणि त्यावेळेला समाजामध्ये मुलगी देताना मुलाला 4 आकडी पगार आहे की नाही असं विचारायची प्रथा होती. तर 4 आकडी पगार असेल तर 4 आकडी पगार नव्हता प्राध्यापकांना त्यावेळेला. मी ज्या वेळेला ते संप सामील झालो त्यावेळेला. आता 6 आकडी पगारांची वेळ आली पगार यांच्याकडे. आता कुठे प्राध्यापकांचे संप आहेत, प्राध्यापकांचे मोर्चे नाहीत आता. त्यावेळेला बँक एम्प्लॉईजचे मोर्चे मोठाले मोर्चे असायचे. आता कुठे बँक एम्प्लॉईजचे मोर्चे. आता बँक एम्प्लॉईज मोर्चे उतरत नाही, इन्शुरन्स एम्प्लॉईज उतरत नाहीत, प्राध्यापक उतरत नाहीत, तर त्यांचे पगार त्यावेळेपेक्षा 8 ते 10 पटीने वाढलेले. मग एवढे पगार वाढल्यानंतर आंदोलन कशाला घ्यायचे, संप कशाला घ्यायचे. किंबहुना तेच लोक नंतर म्हणायला लागला पब्लिक सेक्टरचं काय खरं नाही, इनएफिशियंट असतो. पब्लिक सेक्टरमध्ये काम करणारे एम्प्लॉईज आणि पब्लिक सेक्टर बँक मधले एम्प्लॉई, पब्लिक सेक्टर कसं इनएफिशियंट आहे सांगायचे. म्हणजे तेच इनएफिशियंट आहेत ना, तेच स्वतः पब्लिक सेक्टरमध्ये, ते पब्लिक सेक्टर इनएफिशियंट आहे सांगत होते. अशा रीतीने त्यांनी सगळ्यांनी प्रायव्हेट सेक्टरला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आपल्या देशातली मानसिकता ही प्रायव्हेट सेक्टरच्या बाजूनी कामगार आंदोलनाच्या विरुद्ध ही या मध्यम वर्गात तयार झाली आणि ती अन्यत्र पसरली. आणि त्यामुळे आता आंदोलनं जवळजवळ मध्यमवर्गातले नष्ट झाली. मध्यमवर्गातली आंदोलन नष्ट झाली की ती खाली उतरत नाही. नाही तर जगातली सगळी आंदोलनं प्रामुख्याने मध्यमवर्गात सुरू झाली. फ्रेंच राज्यक्रांती असेल, रशियन राज्यक्रांती असेल, इंग्लंडमधला 26चा संप असेल, हे सगळे मध्यमवर्ग, तिथले विचारवंत, तिथले लेखक, तिथले कवी, हे सगळे त्या चळवळीमध्ये होते. फेलियन सोशलिस्ट चळवळ ही प्रामुख्याने मध्यमवर्गाची होती, की कामगार वर्ग चळवळ होती. ते कामगार वर्ग चळवळ संघटित करायचे. ते सगळे नेते तर कामगार वर्गातले नव्हते, ते सगळे मध्यमवर्गातले होते. आपल्या स्वातंत्र्य चळवळीतले सुरुवातीचे सर्व नेते मध्यमवर्गातले, सुशिक्षित आहेत, श्रीमंत सुद्धा आहेत, तरी पण ते चळवळीत उतरले. आता नाही. आता सुस्थित मनुष्य झाला की त्याला चळवळ नकोशी वाटते. मग त्याचं वेगळं उद्दिष्ट असतं, बघूया आता मुलांना कॅलिफोर्नियात ऍडमिशन मिळते का न्यूयॉर्कला. आता तो ट्रम्पने दरवाजे बंद केले म्हणून, नाही तर त्यांची ऍडमिशन ते एकच होती की मुलाला अमेरिकेत ऍडमिशन मिळावी विद्यापीठांमध्ये, नंतर आपण तिकडे जावं. आणि आपल्याकडे अमेरिकेला जाण्याचा जनांचा प्रवाह किती वाढला हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये पहा. तुमच्या लक्षात येईल. आता मध्यमवर्गामध्ये असं एकही कुटुंब नाही की ज्याचा इमिजिएट रिलेटिव्ह अनेकदा घरात नसतो. इमिजिएट रिलेटिव्ह किंवा इमिजिएट नेबरहुड किंवा इमिजिएट मित्रांपैकी कोणीतरी अमेरिकेत नाही, असं आतापर्यंत तरी नाही. तर बघू ट्रम्प गेल्यानंतर काय होतं. ही अवस्था आल्यानंतर जी सुखावस्थाची पुढची पायरी होती. आणि त्यामुळे NRI नावाचा जो एक नवीन वर्ग, एक नवीन जात तयार झाली. ते मनूला माहिती नव्हतं, त्यामुळे मनूच्या वनस्पतीची जात येत नाही. NRIची अनिवासी भारतीय ही जात मनूमध्ये नाही. पण अनिवासी भारतीय एक मोठी जात आहे आणि ती जात आपल्यावरती सारखा प्रभाव टाकत असते आणि इथल्या प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला ते जीवन आकर्षित करत असतं, तो आदर्श वाटत असतो आणि त्याच्यामुळे तो त्या अनिवासी भारतीय जीवनशैलीचं अनुकरण करता करता इथलं जीवनही विसरतो आणि त्याची लहानपणची शैली तो विसरतो आणि तो सत्ता पालन करायला समर्थ राहत नाही. जन आंदोलन करायला समर्थ राहत हे आपण लक्षात ठेवून आपण सगळे मध्यवर्गीय आहोत.
हे लक्षात घेऊन आपण हे आत्मपरीक्षण करून या विषयाकडे पाहिलं पाहिजे असं मी आवाहन करून थांबीन. धन्यवाद.